नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजे काय, धातू आणि अधातू. ऑल द ऑब्जेक्ट और मटेरियल इन द वर्ल्ड आर मेड अप फ्रॉम एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड देअर मिक्सचर. म्हणजे जगात प्रेझेंट असलेल्या, अस्तित्वात असलेल्या जेवढ्या काही वस्तू असतील, जेवढे काही घटक असतील, हे सगळे एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्ये, कंपाउंड संयुगे आणि मिक्सचर म्हणजे मिश्रण ह्या घटकापासूनच बनलेले, बरोबर का? आणि सायंटिस्ट डिवाइड ऑल एलिमेंट्स इनटू 3 ग्रुप्स सच ॲज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. सायंटिस्टने काय केले, हे जे मूलद्रव्य आहेत ह्या मूलद्रव्यांना 3 ग्रुप मध्ये डिवाइड केलं, म्हणजे त्यांची विभागणी केली, बरोबर का? मेटल म्हणजे धातू, नॉन मेटल म्हणजे अधातू आणि मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य. जे धातू पण नाहीत आणि अधातू पण नाही त्याला म्हणतात धातू सदृश्य. त्याला आपण सीमेवाले किंवा स्टेट मध्ये आपण काय म्हणतो, मेटलॉइड्स, बरोबर. आता हे जे एलिमेंट ही माहिती झाली, बरोबर. पण निसर्गात किती एलिमेंट आहे, त्याच्यात आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड मानवनिर्मित किती आहे आणि नॅचरल नैसर्गिक किती आहे हे पण बघणं आपल्याला गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड, म्हणजे आपल्या स्टेट बोर्ड नुसार जर बघितलं 118 टोटल एलिमेंट्स किती आहेत, तर 118 स्टेट बोर्ड नुसार. एनसीईआरटी किंवा सीबीएसई मध्ये याच्यात चेंजेस झालेले आहेत. 118 कुठे 119 आहेत, कुठं 120 पर्यंत आहेत, कुठं कुठे 124 पर्यंत पण मेन्शन केलेलं आहे, म्हणजे ऍड झालेले आहेत. पण आपल्या स्टेट बोर्ड नुसार 118 आहेत, बरोबर, टोटल एलिमेंट. आता 118 पैकी 92 एलिमेंट काय नॅचरल आहेत, म्हणजे नैसर्गिक आहेत. किती? 92 एलिमेंट आर नॅचरल्स आणि राहिलेले रिमेनिंग 26 आर मॅनमेड. राहिलेले 26 जे मूलद्रव्य आहेत ते काय मानव निर्मित, बरोबर. आता हे झालं मॅनमेड आणि नॅचरल त्याच्या बाबतीत आपण जर क्लासिफिकेशन केलं, बरोबर. आता हे असं 118 एलिमेंट आहेत. आता 118 टोटल मेटल्स आहेत का? नाही. त्याच्यात काही नॉन मेटल असतील, बरोबर, काही मेटल्स असतील आणि काही मेटलॉइड्स पण असतील. मग आता 118 जर आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स नुसार जर आपण विभागणी केली तर मेटल येतात बघा आपले 89 म्हणजे 89, बरोबर. नॉन मेटल येतात 22 आणि मेटलॉइड्स येतात 7. आता हे झालं मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स नुसार आपले जे 118 म्हणजे 118 मूलद्रव्य आहेत त्याची विभागणी धातू, अधातू आणि धातू सदृश्य त्याच्यानुसार केल्यानंतर अशी येते बघ. 89 धातू आहेत आणि 22 काय अधातू आणि 7 जे आहेत आपले ते धातू सदृश्य. आता याच्यानंतर आपण बघू फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. आता आपण मेटलच्या करू एक मेटल, त्याच्यानंतर नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. मेटलचे आपण फिजिकल प्रॉपर्टी बघू, त्याच्यानंतर नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी, त्याच्यानंतर मेटलॉइड्स याच्या फिजिकल प्रॉपर्टी, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टी काय असतील ते, आणि त्याच्यानंतर त्यांच्या रिॲक्शन कोणत्या रिएजंट सोबत कोणत्या प्रकारचे रिॲक्शन करू शकतात, कोणते प्रोडक्ट फॉर्मेशन करू शकतात. आता हे सगळे आपण 1 बाय 1 बघू. आता त्याच्यात मेटल कोणते ते बघू आपण. मेटल बघा, गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, त्याच्यानंतर अल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि प्लॅटिनम. हे काही एक्झाम्पल म्हणजे उदाहरण आहेत मेटल्स म्हणजे आपले धातू, बरोबर का. त्याच्यानंतर धातूचे काही प्रॉपर्टी बघू. धातू म्हणजे मेटल जे आहेत, मेटल आपण कोणत्या पण एलिमेंटला आपण मेटल कधी म्हणावं. मेटल्स हॅव लस्टर. मेटल्स हॅव लस्टर म्हणजे धातूंना चकाकी असते. लस्टर म्हणजे काय, चकाकी असते, बरोबर. त्याच्यानंतर मेटल आर हार्ड. मेटल कसे असतात, हार्ड इन नेचर असतात, हार्ड असतात, कठीण असतात, कठीण, बरोबर. त्याच्यानंतर वायर और सीट कॅन बी फ्रॉम मेटल्स, बरोबर का. मेटल पासून आपण मेटलला ठोकून किंवा हॅमरिंग करून आपण म्हणतो, बरोबर, त्याच्यापासून पातळ तार किंवा एक असा फ्लॅट असा पत्रा बनवू शकतो. वायर म्हणजे तार बनवणे आणि सीट म्हणजे पत्रा बनवणे. त्याला आपण काय म्हणतो, डक्टिलिटी आणि मिलेबिलिटी. त्यानंतर प्रॉपर्टी मध्ये आपल्याला बघायचंच आहे, बरोबर. त्याच्यानंतर मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. धातू कसे असतात, सुवाहक असतात. उष्णता आणि विद्युत धारा जे काय असतात, सुवाहक असतात, बरोबर. मेटल लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू प्रोड्यूस पॉझिटिव्ह चार्ज अँड. मेटल्स काय करतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ते
इझिली लूज करतात, कारण त्याला पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्यूस करण्यासाठी पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन, बरोबर का. ते पॉझिटिव्ह चार्ज आयन म्हणजेच काय, त्याला आपण कॅटायन म्हणतो, दॅट इज कॅटायन, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघू आता फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टी बघू आपण म्हणतात. आता आपण बघू फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, बरोबर. त्याच्यातली फर्स्ट प्रॉपर्टी आहे आपली फिजिकल स्टेट, म्हणजेच काय, भौतिक स्टेट. म्हणजे आपली स्टेट म्हणजे अवस्था, भौतिक अवस्था. तर आपलं पहिलं गुणधर्म झाला आपला धातूचा, बरोबर. काय सांगतं बघा, अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर ऑल मेटल स्टे इन सॉलिड स्टेट. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर म्हणतो आपण. रूम टेम्परेचर म्हणजे सर्वसाधारणपणे जे रूम टेम्परेचर, त्या रूम टेम्परेचर जेवढे काही धातू आहेत ते काय असतात, सॉलिड म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये असतात. पण त्याला पण काही अपवाद आहेत. अपवाद बघा, एक सेक्शन मध्ये बघा, मर्क्युरी आणि गॅलियम हे दोन धातू आहेत. आता जनरली काय सांगते की अंडर ऑर्डिनरी कंडिशन म्हणजे रूम टेम्परेचरला जेवढे काही धातू आहेत ते कसे असायला पाहिजे, सॉलिड स्टेट मध्ये असायला पाहिजे, म्हणजे स्थायू अवस्थेत असायला पाहिजे. मग हे दोन धातू असताना पण हे लिक्विड अवस्थेत असतात. दीज आर टू ऑल्सो मेटल बट इन रूम टेम्परेचर दे आर इन लिक्विड स्टेट. दे आर इन लिक्विड स्टेट म्हणजे द्रव्य अवस्थेमध्ये आढळतात, बरोबर. त्याच्यानंतर 2 नंबरची प्रॉपर्टी आहे, म्हणजे 2 नंबरचा गुणधर्म धातूचा, लस्टर. लस्टर म्हणजे काय, चकाकी म्हणजे चमकदारपणा, चमकणे, चकाकी. आता त्यासाठी काय करा, तुम्ही एक्सपेरिमेंट दिलेले आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये. कॉपरचं वायर म्हणजे तांब्याचे तार घ्या, त्याच्यानंतर लेमन म्हणजे लिंबू घ्या, त्याच्यानंतर त्याला असं चांगलं धुवून घ्या, क्लीन करा. त्याच्यानंतर पाण्याने एकदा धुवून क्लीन केल्यानंतर आता त्याच्यात काय जे ओरिजिनल आपण जे कॉपर होतं ते आणि क्लीन केल्यानंतर जे कॉपर आहे त्याच्यात काय डिफरन्स आढळतो बघा. लगेच आपल्याला डिफरन्स क्लिअर होऊन जाते की क्लीन केल्यानंतर चमकतो, बरोबर, चमकायला लागतो. लाईट गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम क्लीन और फ्रेशली कट सरफेस ऑफ द मेटल अँड लुक लस्टरस. लाईट जे असते, क्लीन जे मेटल असतात, क्लीन किंवा कट केलेलं पोर्शन जे असते किंवा कट केलेलं पार्ट जे असतं मेटलचं, त्याच्यावर ज्यावेळेस लाईट पडते त्यावेळेस ती लाईट रिफ्लेक्ट होते आणि ते धातू चमकायला लागतात, आपल्याला ते चमकदार दिसायला लागतं, बरोबर. ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो लस्टर. ही काय झाली, लस्टर. हा गुणधर्म झाला धातूचा, लस्टर म्हणतो आपण, बरोबर. त्याच्यानंतर 3rd नंबरची 3 नंबरचा गुणधर्म आहे आपला हार्डनेस. 3rd नंबर प्रॉपर्टी आहे हार्डनेस, म्हणजे कठीणपणा, मजबूत असतात धातू. जनरली ऑल मेटल्स आर हार्ड इन नेचर. जेवढे काही धातू असतात सर्वसाधारणपणे ते कठीण असतात, सहज तुटत नाहीत, बरोबर, मजबूत असतात. पण अपवाद आहे त्याला, पण एक्सेप्शन बघा, सोडियम अँड पोटॅशियम. हे पण धातूच आहे, सोडियम आणि पोटॅशियम, पण हे मजबूत असण्याऐवजी सॉफ्ट आहेत, मऊ आहेत. सहजपणे चाकू किंवा सुरीनं आपण त्याला कट करू शकतो, चाकू किंवा सुरी यूज करून आपण कट करू शकतो, एवढे सॉफ्ट आहेत. सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट अँड कॅन बी इझिली कट बाय नाईफ. म्हणजे हे मेटल असताना पण हार्ड असण्याऐवजी सॉफ्ट आहे, इझिली आपण नाईफ मध्ये चाकू वगैरे यूज करून कट करू शकतो. ह्या प्रॉपर्टी ही जी आहे हार्डनेस प्रॉपर्टी, म्हणजे ऑल मेटल हार्ड इन नेचर असतात, बरोबर. त्याच्यानंतर 4 नंबरची प्रॉपर्टी आहे आपली डक्टिलिटी. म्हणजे 4 नंबरचा धातूचा गुणधर्म आहे डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय बघा, वी कॅन इझिली मेक वायर फ्रॉम मेटल्स. जे धातू असतात त्या धातूपासून आपण सहजपणे तार बनवू शकतो, ठोकून पातळ तारेत रूपांतर करू शकतो, बरोबर का. उदाहरणार्थ बघा, गोल्ड स्मिथ म्हणजे सोनार बघा, सोनं किंवा चांदी, त्याच्यापासून आपल्याला काड्या वगैरे तारे सारखे एक तंतुमय असं धाग्यासारखं तार तयार करून देतो, बरोबर का. त्याच्यानंतर बघा आयरन स्मिथ म्हणजे लोहार बघा, मेटल, लोखंडाला बघा तुम्ही जसा पाहिजे तसा आकार, तार म्हणलं तार, पत्र म्हणलं पत्र, तसा पण आकार म्हणजे धारेसारखा आकार देणे मेटलला, त्याला आपण काय म्हणतो, डक्टिलिटी. त्याला काय म्हणतो, डक्टिलिटी. बघा मेटल जे आहे, मेटलला आपण सहज तारेत रूपांतरित करू शकतो. हा जो गुणधर्म आहे मेटलचा त्यालाच आपण काय म्हणतो, डक्टिलिटी. काय म्हणतो, डक्टिलिटी. ही झाली आपली 4 नंबरची प्रॉपर्टी, डक्टिलिटी. त्याच्यानंतर आपण बघू मेलेबिलिटी. 5 नंबरची प्रॉपर्टी आहे आपल्याला मेलेबिलिटी. प्रॉपर्टी नंबर 5 नंबरची प्रॉपर्टी बघायची आपल्याला मेलेबिलिटी. मेटलची 5 नंबरची प्रॉपर्टी म्हणजे धातूची जी 5 नंबरचा जे गुणधर्म आहे ते आहे मेलेबिलिटी. वी कॅन इझिली मेक अ सीट फ्रॉम मेटल पासून आपण सहजपणे काय त्याला ठोकून किंवा हॅमरिंग करून एक पातळ पत्रा बनवू शकतो. ही जी प्रॉपर्टी आहे मेटलची, हा जो मेटलचा गुणधर्म आहे त्याला आपण म्हणतो मेलेबिलिटी, बरोबर का. त्याच्यानंतर आहे 6 नंबरची प्रॉपर्टी कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्शन ऑफ हीट. आता 6 नंबरची प्रॉपर्टी समजून सांगण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघू, बरोबर. आता एक कॉपरची प्लेट घेतली आपण, बरोबर.
त्या कॉपर प्लेटवर एका एंडला एका टोकाला आपण वॅक्स म्हणजे मेन लावलं, मेन अटॅच केलं, बरोबर. त्याच्यानंतर आपण त्याला हीट प्रोव्हाइड केली. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर ही जे ह्या एंडला हीट प्रोव्हाइड केली ती हळूहळू ट्रान्सफर होती आणि ह्या एंड पर्यंत म्हणजे इकडल्या टोकापर्यंत येते. आणि त्याच्यानंतर जे आपलं जे मेन आहे ते काय वितळायला लागतं. मेन काय होते वितळायला लागतं. मेन वितळायले म्हणजे काय आता ते मेल्ट व्हायले ना, म्हणजे हीट ट्रान्सफर झाली ना फ्रॉम वन एंड ऑफ द प्लेट इनटू अनदर एंड ऑफ द प्लेट. एका प्लेटच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत हीट ट्रान्सफर झाली म्हणजे काय कंडक्शन ऑफ हीट. ही प्रॉपर्टी झाली आपली 6 नंबरची, बरोबर. त्यानंतर 7 नंबरची प्रॉपर्टी आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय विद्युत धारा. विद्युत धारेचे मेटल जे असतात धातू जे असतात विद्युत धारेचे सुवाहक असतात. आता दोज मेटल्स किंवा दोज एलिमेंट्स कॅन इझिली पास फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन त्याला काय म्हणतो आपण गुड कंडक्टर ऑफ मेटल. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याला आपण मेटल, बरोबर का. म्हणजे सहजपणे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी विद्युत धारा वाहू शकते. त्याला आपण म्हणायचं गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. असे मेटल ते गुड कंडक्टर असतात, बरोबर. त्याच्यानंतर 8 नंबरची प्रॉपर्टी म्हणजे 8 नंबरचा गुणधर्म आहे आपला डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजेच काय मराठीतून आपण म्हणतो याला घनता. डेन्सिटी म्हणजे घनता. जनरली ऑल मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. जेवढे काही धातू आहेत त्यांची जी घनता असते हाय असते म्हणजे काय जास्त असते, जास्त, बरोबर. पण त्याला पण अपवाद आहे, त्याला पण अपवाद आहे, काही एक्सेप्शन आहेत त्याला. बघा एक्सेप्शन मध्ये काय काय सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम. आता हे 3 धातू असताना पण त्यांची जी डेन्सिटी आहे ती घनता आहे ती कमी आहे. फॉर एक्झाम्पल लिथियम बघा, लिथियमची डेन्सिटी आहे 0.53 ग्राम पर सीसी. एवढी कमी डेन्सिटी आहे, वॉटरपेक्षा पण कमी डेन्सिटी. म्हणजे बघा डेन्सिटी कमी आहे त्याची, म्हणजे घनता काय झाली तर कमी झाली. अपवाद आहे ते. नाही तर बाकीचे जे काही मेटल्स वगैरे धातू आहेत त्यांची डेन्सिटी हाय असते, पण 3 सोडले तर हे 3 अपवाद आहेत. त्याच्यानंतर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मेटल शो म्हणजे धातू जे आहेत ते काय हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट दर्शवतात. शो करतात म्हणजे दर्शवणे, हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट दर्शवतात. पण याला पण एक अपवाद आहेच. याच्यात पण एक्सेप्शन काय Hg. Hg म्हणजेच आपलं मर्क्युरी. त्यालाच आपण मराठीतून पारा पण म्हणतो. पारा म्हणजे दुसरं काय नव्हे मर्क्युरीलाच म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर Na म्हणजे आपलं सोडियम आणि लास्ट आहे पोटॅशियम. आता हे 3 बघा मेटल असताना पण जनरली मेटलचे जे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय असतो हाय असतो, पण हे 3 मेटल असताना पण मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय लो आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी आहे आपली सोनॅरिटी. सोनॅरिटी म्हणजे काय एखादं जर मेटल असेल त्या मेटलवर जर आपण काहीतरी हॅमरिंग केलं किंवा मारा केलं, बरोबर का. तेव्हा स्ट्रिकिंग म्हणजे काहीतरी मारणे, हॅमरिंग करणे. त्याच्यानंतर ते जे मेटल असतात काय करतात ध्वनी निर्माण करतात. ध्वनी उत्पन्न होतो ना त्याच्यातून, म्हणजे साऊंड प्रोड्यूस करतात. दे कॅन प्रोड्यूस साऊंड. ही जे प्रॉपर्टी आहे मेटलचा, हा जो धातूचा गुणधर्म आहे त्याला आपण म्हणतो सोनॅरिटी, बरोबर. सोनॅरिटी. आता हे मेटल प्रोड्यूस साऊंड वेन हॅमरिंग किंवा ऑन स्ट्रिकिंग. देअरफॉर दे आर सोनरस. त्यांच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो सोनरस. ह्या प्रॉपर्टी मुळे आपण ही सोनॅरिटी ही तिची प्रॉपर्टी झाली. आता ही झाली आपली लास्टची प्रॉपर्टी, बरोबर. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू नॉन मेटल, बरोबर. नॉन मेटल म्हणजे काय, नॉन मेटलचे एक्झाम्पल, त्याच्यानंतर नॉन मेटलचे फिजिकल प्रॉपर्टी. नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी असं जसं आपण मेटल करू तसं नॉन मेटलचे पण 1 by 1 हळूहळू पण नॉन मेटल पण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कव्हर करू.